सगळी येतात, आमदार खासदार मंत्री संत्री सगळी येतात. अण्णाभाऊंची जयंती म्हणते 18 तारीख आली की अण्णाभाऊंचं घर दिसतं, 1 तारीख आली की अण्णाभाऊंचं घर दिसतं. पण मला एकच म्हणायचं आहे, अण्णाभाऊंचं नुसतं घर बघू नका. अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार भेटत नाही तवर आमच्या जीवाला समाधान वाटणार नाही. साक्षात त्यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा आजचा अनुभव तब्बल महाराष्ट्रभरातील लोक या ठिकाणी एकत्रित होत आहेत. त्यांचा अनुभव काय सांगतो? सावित्री मधुकर साठे, अण्णाभाऊंची सुनबाई. आज जयंतीचा दिवस आहे, अण्णाभाऊंची जयंती आहे. अण्णाभाऊंच्या जयंतीचा दिवस आहे. भरपूर गावची लोक येतात, भरपूर ज्योत नेतात. पण आम्हाला एकच खंत वाटते की जवळ अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार भेटत नाही तवर आमच्या जीवाला समाधान वाटणार नाही. ज्या वक्ताला भारतरत्न पुरस्कार भेटेल त्या वक्ताला आम्ही म्हणेन की अण्णाभाऊंची भव्य दिव्य जयंती वाटेगावला झाली असं अण्णाभाऊंच्या कुटुंबाला असं मनाला समाधान वाटलं ना आमच्या समाजाला सुद्धा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा समाधान वाटलं. महाराष्ट्रातलं जे सरकार आहे ते सरकारच या ठिकाणी अजितदादांच्या स्वरूपामध्ये तुमच्या स्वतःच्या घरी आलेलं आहे. त्यांना तुमची काय विनंती असेल? त्यासनी माझी एकच विनंती आहे, मला एक म्हणायचं आहे, सगळी येतात, आमदार खासदार मंत्री संत्री सगळी येतात. अण्णाभाऊंची जयंती म्हणते 18 तारीख आली की अण्णाभाऊंचं घर दिसतं, 1 तारीख आली की अण्णाभाऊंचं घर दिसतं. पण मला एकच म्हणायचं आहे, अण्णाभाऊंचं नुसतं घर बघू नका. अण्णाभाऊंचं मागलं काय आहे आणि समाजाच्या मागलं काय आहे ही तुम्ही बघा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आणि ते दादासनी बी माझं सांगणं आहे की इथनं पुढं तुम्ही जयंती करताय, आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. तुम्ही आता दिंडी काढली त्या गोष्टीचा अभिमान आहे. तुम्ही सगळे आम्हाला भेटलात त्या गोष्टीचा अभिमान आहे. पण आम्हाला एवढंच खंत वाटतं की अण्णाभाऊंच्या मागलं बी काहीतरी बघा आणि समाजाच्या मागलं बी काहीतरी बघा. आणि होता होईल तेवढं की भारतरत्न पुरस्कार अण्णाभाऊला भेटावा एवढीच माझी कळकळीची विनंती.